आहे, पद्मनाभम आहे, मदुराई आहे. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर रामेश्वरामध्ये 22 कुंडी स्नान आहे, समुद्ररायाचं दर्शन आहे. सेतुबंधन ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने सुरुवात केला बांधला ते सेतुबंध आपल्याला पाहायला भेटणार आहे. सगळे आपण त्या सेतुबंधावरती त्या ठिकाणी आपण जाणार आहोत, सगळ्याला पाहायला भेटणार आहे. पद्मनाभ म्हणजे ज्या ठिकाणी भगवान विष्णू शेष भगवंतावरती निद्रावस्थेमध्ये आहेत, भगवान विष्णू राहतात असं असणारं पद्मनाभ मंदिर ते आपल्याला पाहायला भेटणार आहे. मदुराईमध्ये असणाऱ्या ते मातेचं दर्शन आपल्याला त्या ठिकाणी होणार आहे. सर्वांनी येण्याचा प्रयत्न करावा, तुम्ही यावा याच्याकरता मी अर्धच तिकीट ठेवलंय महाराज. म्हटले अर्ध्या तिकिटाशिवाय यांना सवय नाही, एसटीने फिरायचं म्हटलं तरी अर्ध लागतं आहे की नाही. यांना सरकारने हाफ तिकीट केलंय याच्यामुळे हे दुसरीकडे फिरत नाहीत म्हणलं महाराज. त्याच्यामुळं मला तुमच्या धामामध्ये सुद्धा अर्ध्या तिकिटाची सवलत आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे. कोणाकोणाची इच्छा आहे बरं येण्याकरता एक बार हात वर करावं. 1 2 3 4 बस 500 लोक तुमचा होगा ना आहे की नाही महाराज. 10 जणांच्या जोड्या तयार आहे की नाही. आणि हे हळूहळू हळूहळू त्या ठिकाणी निघतील येतील. मला वाटलं होतं 500 जणातून कमीत कमी 20-25 जणांची हातावर होती नाही की नाही. का कारण आपण शिव महापुराण श्रवण केला आहे ठीक आहे. या भगवान शिवाची कथा आपण 7 दिवस श्रवण केली आहे. 7 दिवस श्रवण करून आपण त्या भगवान शिवाच्या शिवपीठाला आत्मलिंगाला त्या असणाऱ्या भगवान प्रभू रामचंद्राच्या त्या रामेश्वर मंदिराला आपण दर्शनाकरता जाणार आहोत. ज्यांना ज्यांना यायचंय आग्रह नाही, ज्यांना यायचंय त्यांनी त्या ठिकाणी आपली नावं नोंदणी करावी. आणि अर्ध्या तिकिटामध्ये आपल्याला जो आपण केलाय ना 1000 भरा आणि 1 धाम करा जो पत्रिकेमध्ये उल्लेख आहे ना, ते जे 1000 जे आहे ते सुद्धा 9000मध्येच तुमची येणार आहे. म्हणजे आता 1000 भरले, ज्यावेळेस तुम्ही नाव नोंदणी करता आणि ज्यावेळेस तुम्ही 1000 रुपये भरतात त्यानंतर जे तुम्हाला भरायचे ते फक्त 8000 रुपये भरायचे. म्हणजे हे 1000 आणि ते 8000 9000 रुपये होते तुमचे. 1000 कशा करता तर तुमचा असणारा ते हाफ तिकीट बनवण्याकरता जो खर्च येतोय, जो फॉर्म भरून द्यायचा आपल्याला तर ते असणारा. मग तुम्ही म्हणाल महाराज आमचा फॉर्म भरल्यानंतर तिथं आमचं हाफ तिकीट नाही जर झालं तर त्याची जिम्मेदारी आमची. तुम्ही फक्त त्या ठिकाणी 9000 भरायचे आणि त्या असणाऱ्या रेल्वेमध्ये त्या असणाऱ्या तिथं गेल्याच्या नंतर ट्रॅव्हल्स आहे, तुमचं जेवणाची राहण्याची ट्रॅव्हलची तुमची सगळी 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 व्यवस्था त्या 9000मध्ये होणार आहे की नाही. तर सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी काय करा की असणारे आपल्याकडे पॉम्पलेट आहे, ज्याला ज्याला पाहिजे त्यांनी घेऊन जा. त्याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर आहे, नंतर फोन करून सांगा आणि सगळ्या जणांनी चला. आपला टाइम होत आला त्याच्याकरता रामेश्वर भगवंताचं धाम आहे ना ते स्वतः भगवान प्रभू रामचंद्राने स्वतःच्या हाताने त्या ठिकाणी काय केलेलं आहे प्रगट केलेलं आहे. आणि प्रगट करून त्या भगवान शिवशंकराला सांगितलं, म्हटले देवा जसा माझ्या जीवनातला वनवास तू घातलास ना, जसं मला आनंद प्रदान करण्याकरता तू प्रवृत्त झाला तसा माझ्या आनंदामध्ये तू जीवन इथून पुढचं व्यतीत करणार आहेस ना देवा. आता या ठिकाणी जे जे येतील त्यांच्या जीवनातला वनवास तू आता घालवायचा. त्यांची जी जी इच्छा आहे देवा ती इच्छा या ठिकाणी आल्याच्या नंतर तू पूर्ण करावी. भगवान परमात्म्याकडून वर प्राप्त करून घेतला आणि प्राप्त करून जेवण वर प्राप्त झालं. नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले ओम नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. ओम भगवान परमात्म्याच्या त्या धामाला भगवान परमात्म्याने वर घेतला त्या देवाकडून. देवा
आता जे जे भक्त येतील ना त्यांच्या जीवनामधील दुःख क्लेश हरण करा.